मित्रांनो, मागील भागात आपण धडा 1चा पहिला पार्ट पाहिला. उर्वरित पार्ट आपण आता या भागात कंटिन्यू करूयात. धडा पहिला. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. मला पगार दिला जात नाही हे मी माझ्या गरीब डॅडला सांगितलं नाही. त्यांना ते उमगलं नसतं. मुळात जे मला समजलंच नव्हतं ते त्यांना कसं समजणार होतं. त्या पुढचे 3 आठवडे मी आणि माईक तेच काम फुकट करत होतो. आता त्या कामाचा आम्हाला त्रास वाटत नव्हता. सगळं सवयीचं झालं होतं. चुकलेले बेसबॉलचे सामने आणि कॉमिक पुस्तकं या गोष्टी तेवढ्या त्रासदायक होत होत्या. 3रा आठवडा होता. एके शनिवारी दुपारी श्रीमंत डॅड दुकानावर आले. त्यांची गाडी पार्किंगमध्ये थांबल्याचा, इंजिन बंद झाल्याचा आवाज आला. ते दुकानात आले. त्यांनी मिसेस मार्टिनना अभिवादन केलं. दुकान कसं चाललं आहे याची माहिती घेतली. नंतर ते आईस्क्रीम विभागाकडे गेले आणि त्यांनी 2 बार घेतले. त्याचे पैसे दिले. आमच्याकडे वळून म्हणाले, मुलांनो, चला आपण थोडं फिरून येऊ. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्या चुकवत आम्ही रस्ता ओलांडला. पुढे गवताळ मैदान होतं. तिथं काही मोठी माणसं सॉफ्टबॉल खेळत होते. ते पाहत पाहत आम्ही थोड्याच अंतरावर असलेल्या बाकड्यावर जाऊन टेकलो. त्यांनी माझ्या आणि माईकच्या हातात आईस्क्रीम बार दिले. मग मुलांनो, कसं चाललं आहे? माईक म्हणाला, ओके. मीही सहमती दर्शवली. त्यांनी विचारलं, अजून काय शिकलात? मी आणि माईकनं एकमेकांकडे पाहिलं, खांदे उडवले आणि एकसाथ माना हलवल्या. जीवनाचा सर्वात मोठा सापळा टाळणं. मुलांनो, तुम्ही आता विचार करायला हवा. तुम्ही आता आयुष्यातला मोठा धडा शिकायला सुरुवात करत आहात. तुम्ही हा धडा व्यवस्थित शिकलात तरच तुम्ही पुढे चांगल्या, स्वतंत्र आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेऊ शकता. हा धडा जर तुम्ही शिकला नाहीत तर मिसेस मार्टिन आणि त्या सॉफ्टबॉल खेळणाऱ्या लोकांसारखेच एक दिवस संपून जाल. हे सारे थोड्या पैशांसाठी खूप काम करतात आणि नोकरीतील सुरक्षिततेला चिटकून राहतात. वर्षातून 3 आठवड्यांच्या सुट्टीची आणि निवृत्ती वेतनाची अपेक्षा ठेवतात. या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटत असतील. त्यानं तुम्ही हुरळून जात असाल तर मी तुम्हाला तासाला 25 सेंट्स देईन, ते म्हणाले. पण हे सारे चांगले आणि कष्टाळू लोक आहेत. तुम्ही त्यांची चेष्टा का करता? मी बोललो. मी म्हणजे कोण? तर रॉबर्ट कियोसाकी असे म्हटले आपल्या श्रीमंत डॅडना की हे सारे चांगले आणि कष्टाळू लोक आहेत आणि तुम्ही त्यांची मात्र चेष्टा करत आहात. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर आता हसू होतं. मिसेस मार्टिन या मला माझ्या आईसारख्या आहेत असा मी निष्ठुरपणे कधीच वागणार नाही. तुम्हाला मी निष्ठुर वाटतो याचं कारण असं की मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मला तुमचा दृष्टिकोन घडवायचा आहे. ते झालं की तुम्ही वेगळं काहीतरी पाहू शकाल. अशी गोष्ट जी इतर फारसं कोणी कधीच पाहू शकत नाही, कारण त्यांचा दृष्टिकोनच संकुचित असतो. बहुसंख्य लोक एका सापळ्यात अडकलेले असतात आणि दुःखाची गोष्ट ही की ते तो सापळाच पाहू शकत नाहीत. माईक आणि मी ऐकत होतो. त्यांना जे काही सांगायचं होतं ते आमच्या लक्षात येत नव्हतं. ते निष्ठुर वाटत होते, पण आम्हाला हेही जाणवत होतं की आम्हाला काहीतरी समजावं यासाठी त्यांची ही धडपड होती. चेहऱ्यावर थोडं हसू आणत ते म्हणाले, तासाला 25 सेंट्सची कल्पना? तासाला 25 सेंट्सची कल्पना तुम्हाला बरी नाही वाटली का? तुमच्या हृदयाचे ठोके नाही वाढले का? मी नकारार्थी मान हलवली, पण खरं तर हृदयाचे ठोके वाढलेच होते. तासाला 25 सेंट्स हे माझ्यासाठी खूप होतं. ओके, मग मी तुम्हाला तासाला $1 देईन, लबाडपणे हसत रिच डॅड म्हणाले. आता माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागलं होतं. ही ऑफर स्वीकार असं माझा मेंदू किंचाळून सांगत होता. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझाच विश्वास बसत नव्हता. तरी देखील मी काहीच बोललो नाही. ओके, तासाला $2? आता तर माझ्या त्या छोट्याशा हृदयात आणि मेंदूत स्फोटच झाला. ते साल होतं 1956. तासाला $2 मिळाले असते तर मी नक्कीच जगातला
श्रीमंत मुलगा झाला असतो. एवढ्या पैशांची मी कल्पनाही केली नव्हती. मलाही म्हणायचं होतं, हा करार व्हावा असं मला मनापासून वाटत होतं. आता माझ्या डोळ्यासमोर नवी सायकल आणि बेसबॉलचे नवे ग्लोव्ज दिसू लागले होते. माझ्या हाती पैसे असतील तेव्हा भोवती मित्रही जमणार होते. त्याहीपेक्षा जिमी आणि त्याचे मित्र मला गरीब म्हणणार नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर ही सारी चित्र उभी राहत होती. पण काय झालं माहीत नाही, मी काहीच बोललो नाही. आता हातातलं आईस्क्रीम वितळून ओघळू लागलं. हातात फक्त काडीच राहिली. त्यावरचं व्हॅनिला आणि चॉकलेट माझ्या हातावरून गळून पडलं. विस्फारलेल्या डोळ्यांनी एकटक पाहणाऱ्या मुलांकडे त्यांचे डॅड पाहत होते. मुलांचा मेंदूच रिकामा झाला होता. त्यांना हे माहीत होतं की आमच्या मनात कुठेतरी हा करार स्वीकारण्याची भावना आहे. माणसाच्या मनाचा एक भाग दुबळा असतो, तो विकत घेता येतो, हेही त्यांना माहीत असतं. त्याचबरोबर त्यांना हेही माहीत होतं की याच मनाचा एक भाग कणखर आणि निग्रही असतो, तो विकला जाऊ शकत नाही. यातलं बलवान कोण एवढाच प्रश्न असतो. ओके, तासाला $5, ते म्हणाले. म्हणजे मित्रांना ऐकताय का तुम्ही? म्हणजे रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅडने रॉबर्ट कियोसाकी यांना तासाला $5 हे ऑफर केले. ते ऐकल्यावर मात्र अचानकच त्यांना खूप शांत वाटायला लागलं. खळबळ संपली. काहीतरी बदल नक्कीच घडला होता. ही ऑफर खूपच मोठी होती. त्या 1956च्या काळात मोठ्या माणसांनाही तासाला $5 मिळत नव्हते. तरी देखील माझ्या मनातला मोह अदृश्य झाला आणि शांतता पसरली. मी माईककडे पाहिलं, त्यांनाही माझ्याकडे पाहिलं आणि नजरानजर झाली आणि माझ्या मनाचा कमकुवत भाग शांत झाला. आता कणखर भागानं माझा ताबा घेतला होता. पैशांमुळे डोक्यात जे काही विचार सुरू झाले होते ते स्वच्छ झाले. मी शांत झालो होतो आणि माईकचंही तसंच झालं आहे, यावर माझा विश्वास होता. छान, श्रीमंत डॅड हळुवारपणे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते. ही किंमत ठरते ती भय आणि लोभ या भावनांमुळे. सुरुवातीला पैसे नसल्याच्या भयामुळं आपण नोकरी करण्यासाठी प्रवृत्त होतो. पगाराचा चेक हाती पडल्यानंतर तीव्र इच्छा किंवा लोभ या गोष्टी आपल्याला त्या पैशातून विकत घेण्याजोग्या गोष्टींकडे वळवतात. मग आपण होतो एक नमुना. कोणता नमुना? मी विचारलं. उठा, कामाला लागा, बिलांचे पैसे चुकते करा. उठा, कामाला लागा, बिलांचे पैसे चुकते करा. हा नमुना. ज्यांचं आयुष्य भय आणि लोभ या भावनांनी कायम व्यापलेलं असतं, त्यांना जास्त पैशांचं प्रलोभन दाखवलं की ते खर्चात वाढ करतात आणि चक्र सुरूच राहतं. यालाच मी रॅट रेस म्हणतो. मग यावर दुसरा मार्ग आहे का, असं माईकने विचारलं. हो, पण फारच कमी लोकांना तो सापडतो, डॅडनं उत्तर दिलं. तो मार्ग कोणता? माईकनं विचारलं. तुम्ही मुलं माझ्यासोबत काम कराल, अभ्यास कराल, पण तुम्हाला मार्ग सापडेल तो. मला त्याची खात्री आहे, म्हणून मी तुमच्या समोरचे पगाराचे सगळे पर्याय काढून घेतले. काहीतरी सांगा ना, माईकनं विचारलं. खरं तर काहीच मिळत नसतानाही खूप काम करून आम्ही कंटाळलो आहोत. आधी मला खरं सांगा, आम्ही खोटं बोलत नाही, मी म्हणालो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणतच नाही, फक्त खरं काय ते सांगा, डॅड म्हणाले. कशाबद्दल खरं सांगायचं? मी विचारलं. तुम्हाला मनापासून काय वाटतं आणि जे काही वाटतं ते तुम्ही इतर कोणालाही सांगायचं नाही. जे सांगायचं स्वतःच्या मनालाच सांगायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या बागेतले लोक तुमच्यासाठी काम करणारे कर्मचारी, मिसेस मार्टिन हे करीत नाहीत? मी विचारलं. त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यांना पैसे नसण्याचं भय वाटत असतं. परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याऐवजी, त्यावर विचार करण्याऐवजी ते त्या भीतीला प्रतिसाद देतात. डोक्याचा उपयोग करण्याऐवजी भावनांच्या आहारे जातात. आमच्या डोक्यावर चापटी मारत श्रीमंत डॅड म्हणाले. नंतर त्यांच्या हाती थोडे पैसे पडतात. पैसे मिळाले की आनंद, तीव्र इच्छा आणि लोभ यांचा ताबा घेतात आणि या गोष्टी लक्षात घेण्याऐवजी ते भावनांना प्रतिसाद देतात. म्हणजे त्यांच्या भावनांचा विचार करतात, माईक म्हणाल्या. अगदी बरोबर, डॅड म्हणाले. त्यांना मनापासून काय वाटतं हे सत्य पचवण्याऐवजी ते या भावनांचाच प्रतिसाद देतात. असा विचार करण्याचंच त्यांना भय वाटतं, त्यामुळे ते कामाला लागतात. त्यांना असं वाटतं की पैशांमुळे आपली भीती कमी होईल, पण तसं होत नाही.
ती भीती वारंवार डोकं वर काढते. मग ते पुन्हा कामाला जातात, पुन्हा तीच आशा बाळगतात, पुन्हा एकदा भीती वाटत राहते. काम करणं, पैसे मिळवणं, काम करणं, पैसे मिळवणं ह्याच सापळ्यात ते अडकतात आणि ह्या सापळ्यांच्या भीतीतसुद्धा ते अडकतात. या सापळ्यात त्यांना हीच भीती अडकवते की काम करायचं आणि पैसा मिळवायचा. ही भीती कधीतरी जाईल असंही त्यांना वाटत असतं, पण दररोज सकाळी ते झोपेतून उठले की ही भीती जागी होते. लक्षावधी लोकांना तर ही भीती रात्रभर जागीच ठेवते, त्यामुळे त्यांच्या रात्री काळजीच्या होतात. मग कशीबशी झोप घेऊन ते कामाला जातात. मनात एकच आशा असते की आपल्याला कुरतडणारी ही भीती पगार मिळाल्यानंतर जाईल. त्यांचा पैसाच त्यांचं आयुष्य चालवत असतो हे सत्य ते स्वतःशीच नाकारतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर, मनावर आणि आत्म्यावरही पैशांचीच सत्ता चालते. श्रीमंत डॅड बोलत होते. त्यांचे शब्द आमच्या मनात झिरपू देत होते. माईकाने मी त्यांचं ऐकत होतो, पण ते जे काही सांगत होते त्याचं पूर्ण आकलनही होत नव्हतं. मोठी माणसं कामाला जाण्याची घाई करतात हे मला माहीत होतं, पण मला त्याचं आश्चर्यही वाटायचं. मला एवढंच वाटायचं की ते मौजेचं नसावं, पण ते समाधानी दिसायचे नाहीत. मग त्यांना कामाची घाई का असते हेही मला समजायचं नाही. ते जे काही बोलत होते त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आत्मसात केलं असावं, पण त्यांना वाटलं. मग ते म्हणाले, मुलांनो, हा सापळा तुम्हीच टाळायला हवा. मला तुम्हाला हेच तर शिकवायचं आहे. फक्त श्रीमंत होणं नाही, श्रीमंत होण्यानं प्रश्न सुटत नाहीत. सुटत नाहीत? मी आश्चर्यानं विचारलं. नाही, प्रश्न सुटत नाहीत. मला दुसऱ्या भावनेवर म्हणजे तीव्र इच्छेवर बोलू द्या. काहीजण त्याला लोभ किंवा हाव म्हणतात, पण मी त्याला तीव्र इच्छा म्हणतो. एखाद्या चांगल्या, मोहक, मौजेच्या किंवा खळबळजनक गोष्टीची इच्छा करणं योग्य आहे. म्हणूनच माणसंही पैशांसाठी नाही तर इच्छेसाठी काम करतात. त्यांना पैशांची तीव्र इच्छा असते. त्यांना वाटतं की आपण आनंद विकत घेऊ शकतो, पण ते पैशांनी जो आनंद विकत घेतात तो थोडाच काळ टिकतो. मग त्यांना अधिक आनंद, अधिक सुरक्षितता, अधिक सुखसोयी मिळवण्यासाठी अधिक पैशांची गरज भासते. भीती आणि तीव्र इच्छा यांमुळे त्यांच्या जीवाला जी काळजी लागून राहिलेली असते ती पैशानं दूर होईल असा विचार करत ते काम करत राहतात. पण पैसा हे करू शकत नाही. श्रीमंतसुद्धा? माईकनं विचारलं. हो, यात श्रीमंत लोकही येतात. खरं तर अनेक श्रीमंत माणसं ही श्रीमंत असतात, ती तीव्र इच्छेमुळे नव्हे तर तीव्र इच्छेमुळे किंवा भीतीमुळे. पैसा नसण्याचं, गरीब असल्याचं भय पैशांमुळेच नाहीसं होईल असं वाटून ते मोठ्या प्रमाणावर पैसे साठवतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही भीती आता अधिकच वाढलेली आहे. आता त्यांना गमावण्याची भीती असते. माझ्या काही मित्रांकडे भरपूर पैसा आहे, तरी देखील ते खूप काम करत राहतात. माझ्या माहितीत अशी काही माणसं आहेत ज्यांच्याकडे लक्षावधी डॉलर्स आहेत, पण गरिबी असताना ते जेवढे घाबरलेले नव्हते तेवढे आता आहेत. आपण पैसे गमावू अशी त्यांना भीती वाटते. ज्या भीतीपोटी ते श्रीमंत झाले ती भीती नाहीशी होण्याऐवजी आता जास्तच वाढली आहे. त्यांच्या मनाचा दुबळा आणि गरजू भाग आता वरचढ झाला आहे. विकत घेतलेली घरं, गाड्या आणि उच्च राहणी गमावण्याची त्यांना भीती वाटते. आपण पैसे गमावले तर मित्र काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते. भरपूर श्रीमंत असलेले अनेक जण मनाने दुबळे आणि निराश आहेत. मग गरीब माणूस अधिक सुखी का असतो? मी विचारलं. नाही, मला तसं नाही वाटत, डॅड म्हणाले. पैसा किंवा तो विषय टाळणं हे त्याला चिटकून राहण्यासारखंच आहे. तेवढ्यात एक रिकामटेकडा आणि जरा वयस्क माणूस आमच्या जवळून चालत गेला. तो तिथल्याच एका कचरापेटीपाशी थांबला. त्यानं तिथं काहीतरी उचकापाचक केली. आधी कदाचित आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आता त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होतो. श्रीमंत डॅडने खिशातून $1 काढला आणि त्या माणसाला तो डॉलर घेण्याचा इशारा केला. पैसा पाहिल्याबरोबर तो माणूस लगबगीने जवळ आला, पैसे घेतले, खूप सारे धन्यवाद दिले आणि आपल्या नशिबाचं कौतुक करत तिथून निघून गेला. हा माणूस आणि माझे कर्मचारी यांच्यामध्ये फारसा फरक नाही, डॅड बोलू लागले. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे. ते असं म्हणतात तरी देखील दिवसाचे 8 तास काम करत राहतात. याचाच अर्थ ते सत्य नाकारतात. ते जर पैशाला महत्त्व देत नसतील तर इतकं काम कशासाठी करतात? पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विकृत आहे.
हे बोलणं ऐकत असतानाच माझ्या मनात माझ्या डॅडविषयीचे विचार येत होते. मी पैशांना अजिबातच महत्त्व देत नाही हे वाक्य ते असंख्य वेळा म्हणत असत. मी काम करतो कारण मला ते आवडतं असं सांगून ते स्वतःचेच समजून घालून घेत होते. मग आम्ही काय करायचं? मी विचारलं. भीती किंवा लोभ नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण काम करायचं नाही का? नाही, तसं करणं म्हणजे काळाचा अपव्ययच आहे. भावनांमुळेच तर आपण मानव आहोत. त्यामुळे आपली घडण अकृत्रिम आणि खरी बनवा. भावना म्हणजे उत्साह. मुळात तुमच्या भावना मनापासून आणि खऱ्याखुऱ्या असू द्यात. कुठल्या भावना खऱ्या आणि कुठल्या कृत्रिम हे ओळखायला शिका. तुमचे मनोव्यापार आणि भावना यांचा मेळ घाला आणि त्यांचा उपयोग तुम्हाला अनुकूल असेल असा करून घ्या. वा, माईक म्हणाला. मी आता जे बोलतो त्यावर फार विचार करत बसू नका. येत्या काळात त्याची जाणीव तुम्हाला आपोआपच होईल. मुळात तुम्ही तुमच्या भावना ओळखायला शिका. त्या लाटेमध्ये वाहून जाऊ नका. बहुसंख्य लोकांना हे समजत नाही की त्यांच्या भावनाच विचार करू लागल्या आहेत. तुमच्या भावना या भावनाच असतात आणि तुम्ही तुमचा विचार करायला शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी विचारलं. नक्कीच, डॅडीनं उत्तर दिलं. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला नोकरीची गरज आहे तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या भावना विचार करीत आहेत. पैसे नाहीत हे भयच नोकरीविषयीचा विचार उत्पन्न करतं. पण बिलं चुकती करायची असतील तर पैशांची गरज लागणारच ना? मी म्हणालो. निश्चितच तशी गरज असेल, पण मी एवढंच म्हणतो की भीतीच विचार करत असते. श्रीमंत डॅडनं हसत उत्तर दिलं. मला नाही समजलं, माईक म्हणाला. उदाहरणच देतो. समजा पुरेसे पैसे नाहीत अशी भीती उत्पन्न झाली तर लगेच ती नाहीशी करण्यासाठी पैसे मिळवणं आणि त्यासाठी नोकरी करण्याऐवजी या भीतीवर हाच दीर्घकालीन उपाय आहे का? असा प्रश्न स्वतःलाच विचारता येईल. माझ्या मते त्याचं उत्तर नाही हेच आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार होत असतो तेव्हा तर उत्तर नाही हेच असतं. कारण नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. हे वाक्य अंडरलाईन करण्यासारखं आहे. आता माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता. मग मी न भीता स्पष्टपणे विचारलं. माझे डॅड नेहमी सांगतात की शाळेत जा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगली आणि सुरक्षित नोकरी शोधता येईल. ते कसं काय? ते असं का म्हणतात ते मला माहिती. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. बहुसंख्य लोक त्यांची शिफारस करतात. त्यांच्यासाठी हीच सर्वोत्तम कल्पना असते. केवळ भयामुळेच ही शिफारस केली जाते. म्हणजे माझे डॅड घाबरल्यामुळं असं म्हणतात? हो, श्रीमंत डॅड म्हणाले. तू पैसे कमावू शकणार नाहीस आणि त्यामुळे समाजात राहण्यास लायक राहणार नाहीस या भीतीपोटी ते असं म्हणतात. गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला चांगले मित्र मिळावेत, तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं. मला वाटतं त्यांना वाटणारी भीती समर्थनीय आहे. शिक्षण आणि नोकरी महत्त्वाची आहे, पण ते आपल्या भीतीला हाताळू शकत नाही. ज्या भयामुळं ते सकाळी लवकर उठून कामाला जातात त्याच भयामुळं तू देखील शाळेत जावं असं त्यांना वाटतं. मग तुमचं काय मत आहे? मी विचारलं. पैशांच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हे शाळेत शिकवलं जात नाही आणि हे जर तू शिकला नाहीस तर कायम पैशांचा गुलाम होऊन राहशील, असं उत्तर त्यांनी मला दिलं. आता आम्हाला हे नक्की काय सांगू पाहत आहेत याची जाणीव होऊ लागली. आम्ही आमचा दृष्टिकोन विकसित करावा, विस्तारावा असं त्यांना वाटत होतं. मिसेस मार्टिन, त्यांचे कर्मचारी किंवा माझे डॅड जे पाहू शकले नाहीत ते आम्ही पाहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती काही वेळा निर्दयी वाटली, पण ती पक्की लक्षात राहिली. त्या दिवशी माझा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आणि सगळ्यांसमोर जो सापळा असतो तो दिसायला सुरुवात झाली.
तसं पाहायला गेलं तर आपण सारेच कर्मचारी असतो. आपण फक्त वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असतो. श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला हा सापळा टाळता यावा. भय आणि अतितीव्र इच्छा या भावनांमुळे निर्माण झालेला सापळा तुम्हाला तुमच्या पद्धतीनं वापरून घेता यावा. त्या सापळ्यात अडकून त्याच्या पद्धतीनं तुम्ही काम करू नये. मला तुम्ही हेच शिकवायचं आहे. पैशांची रास कशी निर्माण करायची हे शिकवण्यात मला अजिबात रस नाही. तीव्र इच्छा, भय हाताळण्याची ताकद त्या पैशांच्या राशीत नाही. तुम्ही जर या भावना हाताळू शकत नसाल आणि श्रीमंत झालात तर तुम्ही खूप पगार मिळवणारे गुलाम असाल. हा सापळा कसा टाळायचा? मी विचारलं. गरिबीचं किंवा आर्थिक समस्यांचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे नसून भय आणि अज्ञान हेच आहे. स्वतःच लादलेली भीती आणि अज्ञानच लोकांना त्या सापळ्यात अडकवून ठेवतं. म्हणूनच तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जाऊन पदव्या मिळवा. या सापळ्याबाहेर कसं राहायचं ते मी तुम्हाला शिकवेन. हे कोडं आता तुकड्या तुकड्यांना सुटत होतं. माझ्या उच्च शिक्षित डॅडनं उत्तम शिक्षण घेतलं होतं, पण त्यातून त्यांना पैसा मिळणं किंवा भय कसं हाताळायचं याचं ज्ञान मिळालं नव्हतं. वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मला या दोन्ही डॅडकडून शिकता येतील हेही स्पष्ट झालं होतं. तुम्ही पैसे नसण्याच्या भीतीबद्दल बोलत होतात. पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा विचारांवर कसा परिणाम करते? माईकनं विचारलं. मी जेव्हा पगारात वाढ करून तुम्हाला मोहात पाडलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? हे लक्षात आलं का की तुमच्या तीव्र इच्छांमध्ये वाढ झाली आहे? आम्ही होकारार्थी माना डोलवल्या. तुम्ही तुमच्या भावनांमध्ये वाहून न गेल्यामुळे प्रतिसाद देण्यास उशीर झाला आणि तो वेळ तुम्ही विचारांसाठी देऊ शकलात. हे महत्त्वाचं आहे. भय आणि लोभ या भावना आपल्यामध्ये कायम असतात. यापुढे याच भावनांचा उपयोग तुमच्या दीर्घकालीन फायद्यासाठी कसा करून घेता येईल यावर विचार करा. आपलं त्यावर नियंत्रण हवं, त्यांचं आपल्यावर नाही. बहुसंख्य लोक नेमकं याच्या उलटं करतात. ते आयुष्यभर पगाराचा चेक, त्यात होणारी वाढ आणि नोकरीची सुरक्षितता याच्याच मागे धावत राहतात. ते कधीच आपल्या भावनांना उलट प्रश्न करत नाहीत. आपण नक्की कुठे चाललो आहे हेही त्यांच्या लक्षात येत नाही. हे सरळ गाढवाच्या चित्रासारखं आहे. मालानं भरलेली गाडी ते ओढत चाललेलं असतं. मालक त्याच्या नाकासमोर गाजर धरून बसलेला असतो. मालक त्याला हवं तिथंच जात असतो. गाढव मात्र त्या गाजराच्या मोहामागे धावत असतं. ते काम झालं की दुसऱ्या दिवशी दुसरं गाजर हजर असतं. याचाच अर्थ मी ज्यावेळी बेसबॉलचे नवे ग्लोव्ज, कँडी आणि नव्या खेळण्याचं चित्र रंगवलं ते गाजर होतं. माईकनं विचार. होय. हे पहा, तुम्ही जसजसे मोठे होता तसतसे खेळणी बदलतात. ती अधिक महाग होतात. नवी गाडी, मोठं घर, बोट अशी गाजरं समोर येतात. भीती तुम्हाला घाबरवून दाराबाहेर ढकलते आणि तीव्र इच्छा तुम्हाला पुकारून भुलवून खडकाळ्या भागात घेऊन जाते. यालाच सापळा म्हणतात. ते हसत म्हणाले. मग यावर उत्तर काय? माईकनं पुन्हा विचारलं. ज्ञानाचा अभाव असेल तर भय आणि तीव्र इच्छा अधिक प्रखर होतात. म्हणूनच खूप संपत्ती असलेले लोक जसजसे श्रीमंत होतात तसतशी त्यांची भीती वाढत जाते. पैसा हे गाजर आहे, हे मोहजाल आहे. गाढवानं जर पूर्ण चित्र पाहिलं तो गाजराच्या मागे धावण्याचा फेरविचार करेल. मग श्रीमंत डॅडनी समजावून सांगितलं की माणसाचं आयुष्य हे अज्ञान आणि रोषणाई यांच्यातील झगडा आहे. त्यांनी हेही समजावून सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दलचं ज्ञान आणि माहितीचा शोध घेणं थांबवते तेव्हा त्याच्या आयुष्यात अज्ञान प्रवेश करतं. आपलं मन खुलं करायला शिकणं आणि मिटून घेणं हा झगडा तर क्षणाक्षणाला सुरू असतो. हे बघा, शाळा देखील खूप खूप महत्त्वाची असते. एखादी गोष्ट, कौशल्य किंवा व्यवसाय शिकण्यासाठी तुम्ही शाळेमध्ये जाता. शाळेत गेल्यामुळे तुम्हाला समाजाचे नीतिनियम समजतात आणि तुम्ही समाजात मानानं राहायला लागता. प्रत्येक संस्कृतीला शिक्षक, डॉक्टर, मेकॅनिक, कलावंत, आचारी, उद्योजक, व्यावसायिक, पोलीस अधिकारी, सैनिक यांची गरज असते. या साऱ्या गरजा भागाव्यात. आपली संस्कृती भरभराटीला यावी यासाठी शाळा प्रशिक्षण देतात. दुर्दैवानं बऱ्याच लोकांसाठी शाळा ही सुरुवात नसते तर तो शेवट असतो.
आता दीर्घ शांतता पसरली होती. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर मंद स्मित हास्य होतं. त्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या साऱ्याच गोष्टी समजल्या असंही नाही, पण ते काहीतरी वेगळं आहे एवढं नक्की समजलं होतं. एखाद्या शिक्षकाचे शब्द वर्षानुवर्ष लक्षात राहतात तसं काहीसं झालं होतं. आजही या श्रीमंत डॅडचे शब्द माझ्या पक्के लक्षात आहे. मी आज थोडासा कडक वागलो, त्यामागेही एक कारण होतं. माझं बोलणं तुमच्या पक्क लक्षात राहायला हवं. तुम्ही नेहमीच मिसेस मार्टिनचा विचार करायला हवा, त्या गाढवाचा विचार करायला हवा. भय आणि तीव्र इच्छा तुमच्या विचारांवर ताबा मिळवतात. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपोआप या सापळ्याकडे ओढले जाता. हेही नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य भीतीच्या छायेतच घालवणं, आपल्या स्वप्नांची कसून छाननी करणं ही निर्दयातच आहे. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करत राहणं, पैशांमुळे आपल्याला अनेक गोष्टी विकत घेता येतील, त्यामुळे आपण समाधानी होऊ असा विचार करणं ही देखील निर्दयताच. बिलाचे पैसे देण्याच्या भीतीनं मध्यरात्री जाग येणं ही असहाय्यतेची भावना आहे. पगाराच्या आकड्यानुसार जगणं हे जगणंच नाही. नोकरीमुळे आपलं आयुष्य सुरक्षित राहील असं मानणं म्हणजे स्वतःशीच खोटं बोलणं आहे. हा सारा सापळाच आहे आणि तुम्ही तोच टाळायला हवा. हा पैसा माणसाचे आयुष्य कशी पळवतो हे मी पाहिलं आहे. तुमच्या बाबत असं काही घडू देऊ नका. कृपया तुमचं आयुष्य पैशांच्या हाती सोपवू नका, ते सांगत होतो. तेवढ्यात एक सॉफ्टबॉल आमच्या बाकड्याशी आला. डॅडनं तो उचलला आणि परत फेकला. अज्ञानाचा भय आणि लोभाशी काय संबंध असतो, मी विचारलं. पैशांच्या अज्ञानामुळेच तर भय आणि लोभ निर्माण होतात, ते सांगू लागले. उदाहरणच देतो. जेव्हा डॉक्टरला आपल्या कुटुंबासाठी जास्त पैसे हवे असतात तेव्हा तो त्याच्या शुल्कामध्ये वाढ करतो. तसं झाले की एकूण आरोग्य सेवाच महागडी होते. त्याचा त्रास गोरगरीब जनतेला होतो. त्यामुळं तर गरिबांचं आरोग्य सगळ्यात वाईट असतं. बरं, डॉक्टरांनी दर वाढवले की वकिलांना त्यांचे दर वाढवावेसे वाटतात. वकिलांनी दर वाढवले की शिक्षकांना आपला पगार वाढवून हवा असतो. हे असे दर वाढत गेले की मग आपल्यावरचे कर वाढतात आणि हे चक्र असंच सुरू राहतं. लवकरच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी खूप वाढेल. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि आणखी एक संस्कृतीच मोडून पडेल. आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा संस्कृती मोडून पडते. याची उदाहरणं आहेत. अमेरिका त्याच मार्गावरून चालली आहे. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. त्याचं कारण आपण इतिहासाकडून काहीच शिकत नाही. आपण फक्त ऐतिहासिक तारखा आणि गावं लक्षात ठेवतो, धडा काहीच घेत नाही. पण काळानुसार किमती वाढणं हेही अपेक्षित असतं ना, मी विचारलं. जिथं सरकार उत्तम कारभार करत आहे अशा ठिकाणी हे अजिबात अपेक्षित नाही. उलट किमती खाली यायला हव्यात. अर्थात हे सैद्धांतिक आहे. किमती वाढण्याचं कारण अज्ञानामुळे निर्माण झालेले भय आणि लोभातच आहे. आपल्याला शाळेत पैशांविषयी शिकवलं गेलं तर पैसा अधिक प्रमाणात निर्माण होईल आणि किमती कमी होतील. पण आपल्याकडे शाळा या मुलांना पैशांसाठी काम करायला शिकवतात. पैशाच्या शक्तीला आपल्या कामासाठी कसं जुंपावं त्या हे शिकवतच नाहीत. आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेत. मग मी तिथे शिकायला जावं असं तुम्हाला का वाटत नाही, माईकनं विचारलं. हो, आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेच, पण तिथे शिकलेले कर्मचारी फक्त आधुनिक कारकून असतात. कारकुनांनी व्यवसाय ताब्यात घेणं नको रे तेव्हा. ते फक्त आकडे पाहतात, लोकांना हाकलून देतात आणि व्यवसायाचा नाश करतात. हे मला चांगलंच माहिती आहे, कारण मी त्यांना कामावर ठेवतो. त्यांचं लक्ष खर्च कमी करणं आणि किमती वाढवणं यावरच असतं. त्यामुळे अडचणी वाढतच जातात. बिझनेस स्कूलमध्येही शिकणं महत्त्वाचं आहे, पण त्याचं संपूर्ण चित्र समोर यायला हवं आणि तेच होत नाही. मग या प्रश्नावरही उत्तर असेलच ना, माईकने विचारलं. हो, नक्कीच. तुम्ही विचार करण्यासाठी तुमच्या भावनांचा उपयोग करून घ्यायला शिका. भावनांच्या आवेगात वाहून जाऊ नका. तुम्ही मुलांनी तुमच्या भावनांवर ताबा मिळवलात. तुम्ही जेव्हा विनामूल्य काम करण्याचा निर्णय घेतलात तेव्हा मला आशा वाटू लागले. नंतर मी तुम्हाला पैशांची भुरळ घातली तेव्हाही तुम्ही स्वतःवर ताबा ठेवलात. खरं तर मी तुमच्या भावनांवरच हल्ला केला होता. तरीही तुम्ही विचार केलात, ही पहिली पायरी आहे, त्यांनी उत्तर दिलं. ही पायरी इतकी महत्त्वाची आहे का, मी विचारलं. ते तुम्हीच शोधून काढायला हवं. तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी तुम्हाला ब्रायर पॅचकडे घेऊन जाईन.
ती जागा जवळजवळ प्रत्येकजण टाळतो. तिथं जायला बहुसंख्य घाबरतात. मी तुम्हाला तिथं नेईन. तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर पैशासाठी काम करण्याची कल्पना तुम्ही सोडून द्याल आणि त्याऐवजी पैसे तुमच्यासाठी कसे काम करतात हे शिकाल. आम्ही जर तुमच्यासोबत आलो तर आम्हाला काय मिळेल? मी विचारलं. आणि तुमच्याकडून शिकायचं ठरवलं तर काय मिळेल? ब्रायर रॅबिटला जी गोष्ट मिळाली तीच, श्रीमंत डॅड म्हणाले. टारबेबीकडून स्वातंत्र्य. ब्रायर पॅच आहे? मी विचारलं. होय, ब्रायर पॅच म्हणजे आपली भीती आणि लोभ, भय न बाळगणं आणि लोभ, कमकुवतपणा आणि गरजांशी 2 हात करणं हाच एक मार्ग आहे. हा मार्ग तुमच्या विचारांच्या निवडीतूनच शोधता येतो किंवा सापडतो. आपल्या विचारांच्या निवडीतून? माईक कोड्यात पडला. होय. भावनांना प्रतिसाद देण्याऐवजी आपण काय करतो, काय विचार करण्याची निवड करायला हवी. अडचणीत सापडल्यावर जाग येणं, अडचणी सोडवण्यासाठी कामावर जाणं, बिलं भागवण्यासाठी पैशांचा विचार करणं, हेच तर सतत सुरू असतं. चिंतन आणि मनन यांमुळे आपल्याला स्वतःलाच एक प्रश्न विचारण्यासाठी वेळ मिळतो. खूप कष्ट करणं हेच या प्रश्नावरचं उत्तर आहे का? हां, तो प्रश्न आहे. याचं उत्तर आहे. माझ्यावर भयाचा ताबा आहे आणि ते उत्तर स्वतःला देण्याचीही बहुतेकांना भीती वाटते की ते विचार करणंच सोडून देतात. त्यामुळे विचारांची निवड करायला हवी. स्वातंत्र्याचा रस्ता तिथूनच जातो. हे कसं करायचं? माईकनं विचारलं. तेच मी तुम्हाला शिकवेन. सकाळची कॉफी घटाघटा पिऊन घराबाहेर पडण्यासारखे प्रतिसाद देण्यापेक्षा मी तुम्हाला नीट विचार करण्यासाठी विचारांची निवड कशी करायची हे शिकवेन. मी त्याआधी काय सांगितलं आहे ते आठवा. नोकरी हे दीर्घकालीन प्रश्नावरचं अल्पकालीन उत्तर आहे. नोकरी हे दीर्घकालीन प्रश्नावरचं अल्पकालीन उत्तर आहे. बहुसंख्य लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो आणि तो अल्पकालीन असतो. महिन्याच्या शेवटी बिलच असतात. हेच टारबेबी त्याच्याच भीतीमुळे पैशाचं त्यांचं आयुष्य चालवत असतं. पैशांविषयीच्या भयामुळं आणि अज्ञानामुळे हे घडतं असंही म्हणता येईल. त्याच अज्ञानामुळं जे त्यांच्या वाडवडिलांनी केलं, उठा पैशासाठी कामाला जा, तेच तेही करत होते. दुसरा मार्ग कोणता आहे का हे शोधण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या भावना त्यांच्या विचारांना ताब्यात ठेवतात. हे उलटं असायला हवं. भावनेनं विचार करणं आणि डोक्यानं विचार करणं यातला फरक सांगू शकाल का? माईकनं विचारलं. हो, मी हे नेहमीच करतो, डॅड म्हणाले. प्रत्येकाला नेहमीच काम करावं लागतं किंवा श्रीमंत लुच्चे असतात किंवा मी दुसरी नोकरी मिळवेन किंवा मी या पगारवाढीसाठी लायक आहे. तुम्ही मला गृहीत धरू नका, अशी वाक्य मी नेहमीच ऐकत आलो आहे. हा झाला भावनिक विचार. आणि इथं मी काही गमावत आहे का? हा झाला डोक्याचा विचार. असे विचार भावनिक विचारांना मागे सारून मुक्त विचार करण्यासाठी मोकळा वेळ देतात. आम्ही आता दुकानाकडे परतत होतो त्यावेळी श्रीमंत डॅडनं समजावून सांगितलं की श्रीमंत माणसं पैसा निर्माण करतात, ते पैशांसाठी काम करत नाहीत. ते म्हणाले की मी आणि माईक जेव्हा पैसे मिळवण्यासाठी खिशातून नाणी पाडत होतो तेव्हा आम्ही श्रीमंत लोक ज्या प्रकारे विचार करतात त्याच्या अगदी जवळ होतो. फक्त ते काम बेकायदेशीर होतं. ते काम सरकार किंवा बँका करू शकतात, आम्ही नाही. त्यांनी मग हेही समजावलं की पैसे मिळवण्यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर असे दोन्हीही मार्ग आहेत. श्रीमंतांना हे माहीत असतं की पैसा हे मोहजाल आहे. जसं गाढवाला गाजराचं असतं अगदी तसंच. पैसा हेच एकमेव सत्य आहे असा विचार करून अब्जावधी लोक त्याच्या मागे धावतात. पैसा ही एक व्यवस्था आहे. सामान्य लोकांचा अंधविश्वास, अज्ञान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भ्रामक कल्पनांमुळे हे पत्त्याचं घर उभं असतं. वस्तुतः अनेक बाबतीत गाढवाचं गाजर हे पैशांपेक्षा जास्त किमती आहे असंही ते म्हणाले. ते अमेरिकेतील गोल्ड स्टँडर्डबद्दल बोलले. प्रत्येक डॉलर हा सिल्वर सर्टिफिकेटेड आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी अशी अफवा पसरली होती की अमेरिका गोल्ड स्टँडर्ड सोडून सिल्वर सर्टिफिकेशन स्वीकारणार आहे. त्यांना या गोष्टीची काळजी वाटत होती. मुलांनो, असं घडलं तर हाहाकार उडेल. गरीब आणि मध्यमवर्गीय आणि अज्ञानी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील. कारण त्यांच्या दृष्टीने पैसा हेच सत्य आहे.
ते ज्यांच्यासाठी काम करतात ती कंपनी किंवा सरकार त्यांची काळजी घेईल यावर त्यांचा विश्वास आहे. त्यावेळी ते काय म्हणत होते हे आम्हाला समजले नाही, पण जशी वर्ष उलटली तसं त्यामागचा अर्थ आम्हाला समजला. जे इतरांच्या नजरेतून सुटतं ते पाहणं. आता आम्ही त्या दुकानाबाहेर होतो आणि त्याच्या गाडीत बसत होतो. बसता बसता म्हणाले, काम करत राहा. जेवढं लवकर तुम्ही पगाराच्या चेकची गरज विसराल तेवढं तुमचं प्रौढ जीवन सुखावह होईल. हे वाक्य अंडरलाईन करण्यासारखं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही पगाराच्या चेकची गरज विसराल तेवढं तुमचं प्रौढ जीवन सुखावह होईल. मेंदूचा वापर करत राहा, विनामूल्य काम करा. मी तुम्हाला देऊ केलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसा कमवण्याचा मार्ग तुम्हाला लवकरच सापडतील. इतर माणसं पाहू न शकणाऱ्या गोष्टी तुम्ही लवकर पाहाल. पैसा आणि सुरक्षिततेच्या मागे धावताना समोर असलेली संधी अनेकांना दिसत नाही, ती तुम्हाला दिसेल. तुम्हाला ज्या क्षणी अशी संधी दिसेल त्या क्षणापुढे आयुष्यभर अशा अनेक संधी चटकन दिसतील. ज्यावेळी तुम्ही अशी एक संधी पकडून काहीतरी कराल त्यावेळी मी तुम्हाला वेगळं काहीतरी शिकवेन. सध्या हेच शिका आणि आयुष्यातला सर्वात मोठा सापळा टाळा. मी आणि माईक दुकानात गेलो. आमचं सामान घेतलं, मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा त्याच बाकड्यावर जाऊन बसलो. विचार करण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात बराच वेळ घालवला. पुढचा आठवडा शाळेच्या विचारात आणि बोलण्यात गेला. त्यापुढचे 2 आठवडे असेच गेले. तिसऱ्या शनिवारी मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि कॉमिक पुस्तकांच्या स्टँडकडे आशाळभूतपणे पाहत होतो. आता मला दर शनिवारी 3 सेंट्स मिळत नसत, त्यामुळे पुस्तकं घेणंही शक्य होत नव्हतं. आमचा निरोप घेऊन मिसेस मार्टिन त्यांचं काम करू लागले. ही गोष्ट मी याआधी पाहिली नव्हती. म्हणजे पहिली होती पण दुसरी नाही. पण आज ज्या दृष्टीने पाहत होतो तशी नव्हती. त्या कॉमिक पुस्तकाचं पहिलं पान अर्ध्यावर फाडत होत्या. तो फाडलेला भाग स्वतःकडे ठेवून पुस्तक एका पुठ्ठ्याच्या खोक्यात फेकत होता. मग मी त्यांना विचारलं की त्या त्यांचं काय करतात. त्या म्हणाल्या, मी ती पुस्तकं फेकून देते आहे. कव्हरचा वरचा अर्धा भाग मी पुस्तकांच्या वितरकाला क्रेडिट म्हणून देते. आत्ता तासाभरात येईल तो. माईक आणि मी तासभर थांबलो. तो वितरक आला. आम्ही त्याला आम्हाला कॉमिक पुस्तकं मिळतील का असं विचारलं. तो म्हणाला, तुम्ही या दुकानात काम करत असाल तर मिळतील, पण ती तुम्हाला विकता येणार नाहीत. आमची भागीदारी पुन्हा सुरू झाली. माईकच्या घराच्या तळघरात एक वापरात नसलेली खोली होती. ती आम्ही माईकच्या आईशी बोलून मिळवली. ती स्वच्छ केली. अशी फेकून दिलेली कॉमिक पुस्तकं त्यात साठवू लागलो. लवकरच आमच्याकडे शेकडो पुस्तकं जमली. मग आम्ही आमचं कॉमिक पुस्तकाचं संग्रहालय लोकांसाठी खुलं केलं. माईकच्या धाकट्या बहिणीला आम्ही संग्रहालय सांभाळण्याचं काम दिलं. त्यासाठी आम्ही तिला पैसेही देणार होतो. तिला अभ्यासाची आवड होती. तिला आम्ही ग्रंथपाल केलं. आमचं ग्रंथालय शाळा सुटल्यावर 2:30 ते 4:30 या वेळात सुरू राहणार होतं आणि शुल्क होतं 10 सेंट्स. शेजारी आजूबाजूला राहणारी मुलं आमची ग्राहक होती आणि 2 तासात कितीही पुस्तक वाचू शकत होते. त्यांच्यासाठी हा किफायतशीर सौदा होता, कारण तेव्हा एक पुस्तक 10 सेंट्सला मिळायचं आणि 2 तासात ते 5-5 पुस्तकं वाचत होते. माईकची बहीण प्रत्येक मुलगा बाहेर पडताना त्याची तपासणी करत असे. ती पुस्तकं नीट ठेवायची. रोज किती मुलं आली, ती कोण होती, त्यांचं मत काय होतं याची नोंद ठेवायची. 3 महिन्यातच मी आणि माईक प्रत्येक आठवड्याला सरासरी $9.50 मिळवत होतो. आम्ही माईकच्या बहिणीला आठवड्याला $1 देत होतो. तिला पुस्तकं मोफत वाचण्याची मुभा होती, पण ती क्वचितच वाचत असे. ती नेहमी अभ्यासच करायची. प्रत्येक शनिवारी दुकानात काम करून आम्ही आमचा वायदा पाळला. आम्ही आता वेगवेगळ्या दुकानातून फेकलेली पुस्तकं गोळा करत होतो. एकही पुस्तक न विकण्याचा त्या वितरकासोबत केलेला करारही आम्ही पाळला. वाचून वाचून पुस्तकांच्या चिंध्या झाल्या की आम्ही ते पुस्तक फाडून किंवा जाळून टाकायचो. आम्ही आणखी एक शाखा सुरू करण्याचाही प्रयत्न केला, पण आम्हाला माईकच्या बहिणीसारखी कामाला वाहून घेणारी आणि विश्वासू व्यक्ती सापडलीच नाही. अगदी सुरुवातीच्या काळातच आम्हाला हेही सत्य समजलं की चांगली माणसं मिळणं हेही कठीण काम आहे. ग्रंथालय सुरू होऊन 3 महिने उलटले. एके दिवशी खोलीत मारामारी जुंपली. आसपास राहणारी काही मुलं आत घुसली आणि मारामारीला सुरुवात केली. मग माईकच्या वडिलांनी आम्हाला ग्रंथालय बंद करायला सांगितलं.
आमचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे आम्ही शनिवारी दुकानात काम करणंही बंद केलं. तरी देखील श्रीमंत डॅड खुश होते. आम्ही आमचा पहिला धडा चांगल्या रीतीनं आत्मसात केला होता. ते आता आम्हाला नवीन गोष्टी शिकवणार होते. आता आम्ही पैशानं आमच्यासाठी काम करायचं शिकलो. दुकानात काम केल्यानं पैसे मिळत नव्हते, त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी आम्ही कल्पनाशक्ती वापरली होती. ग्रंथालय सुरू केल्यानंतर पैशाची व्यवस्था आमच्याच ताब्यात आली होती. आम्ही मालकावर अवलंबून नव्हतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथं प्रत्यक्षात हजर नसतानाही पैसा निर्माण झाला. आमच्या पैशानं आमच्यासाठी काम केलं. श्रीमंत डॅडनी आम्हाला पैशांऐवजी त्याहीपेक्षा खूप काही दिलं. मित्रांनो, पहिला धडा इथं संपला आहे. तुम्ही आधीचेही भाग अगदी मन लावून जर ऐकले असतील तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की रॉबर्ट कियोसाकी हे स्वतःचे गरीब वडील आणि मित्राचे वडील म्हणजेच त्यांचे श्रीमंत डॅड यांविषयीचा विरोधाभास जेव्हा ते मांडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की पैसा हे सर्वस्व नाही, पण पैसा हे खूप काही आहे. माणसाला पैशाने पैसा जोडता आला पाहिजे. असो, या धड्यातनं खूप काही शिकण्यासारखं होतं. तुम्ही मन लावून हा धडा ऐकलात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात.